सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला तुमच्या विचारांवरती लक्ष ठेवावं लागेल. तुमचं काम तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल. कुटुंबातील काही गोष्टींमुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये मात्र राहू शकता, परंतु काळजी करू नका. कुठलीही समस्या सोडवण्यासाठी शांतपणे बोला. आज संध्याकाळी तुमच्या आईला एखादा जुना आजार उद्भवेल. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. जर व्यवसायामध्ये तुम्हाला एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण जाणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. बोलताना विचार करा. मित्र आणि कुटुंबासोबत कुठल्याही प्रकारचा वाद घालणं तुम्ही टाळा. ऑफिसमध्ये राजकारण टाळा, नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. तुम्हाला आज सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे. आज तुमच्या आयुष्यातील दिवस तो अविस्मरणीय ठरू शकतो. तुमचे प्रियजन तुमच्या सोबत असतील. त्यांच्यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवा. तुमची अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यामध्ये आज आनंद येईल. तुमचं मन प्रसन्न होईल. तुमच्या आरोग्यावरती आज चांगला परिणाम होईल. तुम्ही एखाद्या कामामध्ये फार व्यस्त राहाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक असू शकतो. काम करताना तुम्हाला खूप सावध राहावं लागेल. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज कोणावरही तुम्ही लगेचच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची बिलकुल गरज नाही. शांत राहा. कुटुंबातील वाद टाळा. रागामुळे तुमचं कुठलंही काम हे बिघडलं जाऊ शकतं. त्यामुळे स्वतःच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवण्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागेल. कामामध्ये तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. नात्यांमध्येच तुम्हाला स्थिरता आणावी लागेल आणि प्रियजनांसोबत तुम्हाला चांगला वेळ घालवावा लागेल. कुठलंही काम करताना तुम्ही सावध राहा. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करतील. बोलताना कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका. तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे. आज कुटुंबातील कुठल्याही प्रकारचे वाद असतील तर ते तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच चांगला जाणार आहे. तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. तुमचं ध्येय तुम्ही पूर्ण करू शकाल. तुमचं मन उत्साही असेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खरंच खूप शुभ राहणार आहे. आज तुम्ही ऑफिसमधल्या राजकारणापासून दूर राहा, नाहीतर एखादी गोष्ट तुमच्या अंगलट येऊ शकते. तुम्हाला आज तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगल्या कामांमध्ये घालवाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खरंच खूप चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमचे नातेवाईकांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. ऑफिसमधील राजकारणापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये आर्थिक त्रास होऊ शकतो. तुम्हाला आज तुमच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही स्वतःच्या मनोरंजनावरती काही पैसे खर्च करू शकाल. लग्नासाठी जर तुम्ही विवाहिच्छुक असाल तर तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा अडचणीचा ठरू शकतो. तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला येऊ शकतात. नातेवाईकांकडून एखादी चांगली भेटवस्तू तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमचे नातेवाईकांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या. आज नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण आहे. तुमच्या कामामध्ये आज उशीर होऊ शकतो. कामामध्ये तुम्हाला अनिश्चितता जाणवेल. तुमच्या बोलण्यावरती आणि वागण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आई आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच शुभ आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. योजना पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही जे काही काम सुरू कराल ते अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज जर तुमची जुनी कामं पेंडिंग असेल तर त्यामध्ये मात्र उशीर होऊ शकतो. तुमच्या कामामध्ये आज अनिश्चितता जाणवेल. तुमची आर्थिक स्थिती ही भविष्यामध्ये चांगली होऊ शकते. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ राहणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले संकेत मिळतील. तुमच्या कामामध्ये चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या घरामध्ये आनंद येईल. तुमच्या कुटुंबामध्ये नवीन नाती जुळून येतील. तुम्हाला तुमच्यामध्ये समजूतदारपणा दाखवण्याची एक नवीन संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगले यशही मिळेल. मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. कुठलीही गोष्ट करताना तुम्ही योजनाबद्ध पद्धतीने कराल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी आजचा दिवस हा तुमच्या बाजूने पूर्णपणे राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक असू शकतो. तुम्हाला तुमच्या कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमचे छोटे मोठे वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला निराशाही येऊ शकते. परंतु तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. ध्येय मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा. तुमच्या विचारांवर आणि कामांवरती लक्ष ठेवा. चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वतःला ताणतणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.